लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वाची अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे। बऱ्याचशा लाडक्या बहिणींना केवायसीच्या नावाखाली एजंट मार्फत लुटल्या जात आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी एजंटपासून सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आलेले आहे। तरी लाडक्या बहिणींनी सतर्क राहायचं आहे। सध्या तरी कोणतीही ऑफिशियल वेबसाईट ही केवायसी करण्यासाठी ओपन झालेली नाही। बऱ्याचशा महिलांचे फोन कॉल येत आहेत की केवायसी सुरू झालेली आहे, आमची केवायसी करून द्या, किंवा एजंट हे लाडक्या बहिणींना फोन लावून सांगत आहेत की तुमची केवायसी आम्ही करून देतो, आम्हाला इतके पैसे द्या, तितके पैसे द्या। तर सर्व महिलांना हे सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारची केवायसी सध्या चालू झालेली नाही। त्याचबरोबर कोणताच लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज हा सध्या स्वीकारला जात नाही, ऑनलाईनसुद्धा नाही आणि ऑफलाईनसुद्धा नाही। जर तुमचे पैसे हे बंद झाले असतील, काही महिलांचे पैसे हे डिसेंबर महिन्यापासून बंद झालेले आहेत, तर काही महिलांचे पैसे हे मार्च महिन्यापासून बंद झालेले आहेत, तर पुढील काही कारणे असू शकतात की त्या कारणांमुळे तुमचे पैसे हे कायमचे बंद झालेले आहेत। तर त्यातलं पहिलं कारण असं आहे की ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा नवीनच सुरू झाला होता, त्यावेळेस शासनाचा एक GR आला होता। त्या GRमध्ये असं स्पष्ट दिलेलं होतं की तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी अपात्र आहात। तर एकदा तपासून घ्या की तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर ITR भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही, तो आता बंद होईल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर कोणी शासकीय नोकरीवर असेल तरीही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून, तरीही तुमचा लाभ हा या ठिकाणी बंद केला जाणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, त्या GRमध्ये स्पष्ट असं दिलेलं होतं की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। एकदा तुमचं राशन कार्ड तपासून घ्या की तुमच्या कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळत आहे का। जर 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर नक्कीच तुमचा हप्ता हा बंद होणार आहे। पुन्हा एकदा सर्वांना सूचना की कोणत्याही प्रकारची केवायसी ही सुरू नाही आणि लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म हा सुरू नाही। कोणत्याही एजंटच्या म्हणण्याला बळी पडू नका, कारण की तुमचे कागदपत्र घेऊन तो तुमची फसवणूक करू शकतो। त्यामुळे केवायसी केव्हा होईल किंवा नवीन अर्ज कधी होईल याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा। तुमचे पैसे जर आले नसतील तर आणखी काही कारणे असू शकतात, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा।